नमस्कार, मी गणेश अचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणाऱ्या स्टार प्रवाहिनीवरच्या आमच्या लाडक्या नाईकबाई या सिरियलच्या लॉन्चिंगचं, आणि ते सुद्धा आपण शाळेत आज लॉन्चिंग केलेलं आहे. आम्हाला मस्त वाटलेलं आहे. मुळात दादरच्या या सभागृहामध्ये VN वैद्य सभागृहात आपण आहोत आणि ऐश्वर्या तुझ्या नाईकबाईंच्या भूमिकेत आम्ही विद्यार्थी झालो, तू शिक्षिका झालीस, वर्ग घेतला. खूप मजा वाटली. तर मला तिथपासून सुरुवात करायची की आज एक वेगळ्या पद्धतीने प्रमोशन झालं सिरियलचं, त्याबद्दल तुला काय वाटतं? हो, वेगळ्या म्हणजे मला असं वाटलं की टीचर्स डे आहे आणि मी 10वीतली मुलगी असते ना, साडी नेसून आपल्या 9वीतल्या मुलांना शिकवते, कारण इतका दंगा तुम्ही पण करवतात जसं काही तुम्ही 9वीतच आहात वगैरे. आणि मलाही तिथे रुळायला की अरे बापरे, आता सुविचार लिहू का, आता वाचून दाखवू की आता काय करू, आता गप्प बसायला सांगू, असं ते इतकं शाळेतलं वातावरण होतं. पण मजा आली. म्हणजे टिपिकल असं काय म्हणू, जसं आता इंटरव्ह्यूज नंतर आपण केले तशी सुरुवात न होता एक छान वेगळ्या एका वातावरणाने आणि एका छान गोष्टीनी, की श्रीखंडाच्या वड्या असतील, चाफ्याचं फूल असेल, बॅग पण होती, स्कूल बॅग तुम्हाला मिळाल्या, आम्हाला काही टीचर म्हणून मिळालं नाहीये, तर ते असेल. आणि त्या आठवणी डेफिनेटली. आणि निबंध स्पर्धा झाली तर खरोखर अर्धा तास एक असतो ना तास शाळेचा, तसा एन्जॉय केला आपण. आणि नाईकबाई या पोहोचतील त्या माध्यमातून. बरोबर, नक्कीच. ती प्रमोशनची पद्धत तर आवडलीच, पण मुळात प्रोमोज इतके उत्तम झालेले आहेत. आणि नाईकबाई शिक्षिकेची व्यक्तिरेखा तुला साकारायला मिळते, त्याबद्दल अभिनंदन तर करतोच. पण तू पण नॉस्टॅल्जिक झाली होतीस आणि आज तुला एक खास काहीतरी वेगळं सरप्राईज होतं, तुझ्या बाई आल्या, त्याबद्दल मला आवडेल आहे. शिक्षिकेची भूमिका करते त्याबद्दल मला असं एकतर जबाबदारीचं कामही वाटतं, कारण बऱ्याच वेळा काही शब्द पण आपण म्हणजे आपल्या नेहमीच्या याच्यात बोलीभाषेत इतके तोंडात बसलेले असतात, तर त्याचंही भान ठेवून हे कॅरेक्टर करताना, डायलॉग घेताना किंवा शिकवण्याचे पण सीन्स आहेत, तर ती एक जबाबदारी वाटते मला की शिक्षिकेचं कॅरेक्टर करताना. सेकंडली आज माझ्या शिक्षिका जेव्हा आल्या होत्या तेव्हा मला खूप छान वाटलं, काळेबाई. कारण आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच वेळेला म्हणजे आत्तापर्यंत माझ्या करिअरचं पण मी म्हणते की तो बेस आहे, त्यांनी मला उभं केलं या सगळ्या या सगळ्या करिअरमध्ये, तो बेस आहे. तर त्यांनी मला नेहमीच छान छान क्षण दिलेत, मला छान वाटतील अशा मोमेंट्स त्यांच्यामुळे मिळाल्या आहेत. पण आज मी काहीतरी असं करू शकले की त्या 4 लोकांसमोर आल्या, माझ्या शिक्षिका म्हणून 4 लोकांसमोर आल्या, त्यांचा सत्कार झाला आणि माझ्या बाजूनी मी त्यांना काहीतरी एक छान आनंदाचा क्षण दिला, हे माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे. मी अतुलकडे येणार आहे. मुळात अतुल, तू गिरगावकर, मी गिरगावकर, आणि त्यामुळे ते एक वेगळं बॉन्डिंग आहे. आणि पण यातला प्रोमो बघताना तुझा राग येतो. थँक्यू. पण तीच तुला मिळालेली पावती आहे. येस. कसं वाटते मुळात हे असं वेगळंच नकारात्मक थोडंसं दिसतं कॅरेक्टर? मी नेगेटिव्ह असं नाही म्हणणार, तो बिघडलेलाच आहे. आणि तो नालायक आहे. मिस्टर नाईक हा नालायक माणूस आहे. आणि त्यांनी म्हणजे त्याला स्वतःला काही करायचं नाही आहे आयुष्यात आणि फक्त दोष द्यायचा आहे बायकोला. ती झटते एवढी, त्याला काही पडलेली नाही आहे. फक्त याच्यात मजा हीच आहे की हा रोल करताना की मला ना 3 वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करता येत आहेत विदिन मी. बायकोकडे एक आहे, आईकडे एक आहे. आईला माहिती नाही ह्याचे धंदे, याच्यातनं हीच परत वाचवते, शारदाच वाचवते. आणि लाडबाईंकडे मी कम्प्लिटली वेगळा आहे. त्यामुळे ॲज अन ॲक्टर इट इज अ प्लेजर टू हॅव 3 शेड्स इन युअर रोल. बरोबर, असं मला वाटतं. आणि मला ह्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. म्हणजे आणि ती एक एक्सरसाइज आहे ना शेवटी, की इथे आत्ता असं आहे आणि दुसऱ्या क्षणाला आपण चेंज होतो, कारण प्रत्येक वेळी हिच्याबरोबर सीन असेल असं नाही. बरोबर, त्यामुळे ॲटिट्यूड चेंज होतो, सगळ्याच गोष्टी चेंज होतात. तर एक चॅलेंज आहे, पण वेन यू हॅव गुड ॲक्टर्स विथ यू इट इज इझी. आणि तुझी शाळा कोणती होती त्यातली एखादी? माझी शाळा सेंट सेबॅस्टियन, गिरगाव म्हणजे चिरा बाजारला जी शाळा होती. आणि आम्ही ते व्यापार खेळताना बघायचो चिरा बाजारचे. हां, करेक्ट. श्रीमंत असायचं. हां, ते आणि ती कॉन्व्हेंट शाळा होती. करेक्ट. आणि शाळेत ना मी गुड बॉय होतो एकदम. अच्छा, गुणीबाळ म्हणजे मी अजिबात म्हणजे अभ्यासात गुणी नव्हतो फार. आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट, पण
आय वॉज अ गुड बॉय. मी नोटोरियस नव्हतो अजिबात. मी अजिबात काही कोणाला त्रास दिला नाही टीचर्सना वगैरे. आणि मी 6वी का 7वीत असताना मी टॉम सॉयर ह्या कथेवर, या नॉवेलवर आम्ही नाटक केलं होतं. आणि त्यात मी बाईची भूमिका साकारली होती, आण पॉली. अजूनही माझ्याकडे तो फोटो आहे, फोनमध्ये नाही पण. आणि तेव्हापासून ते सगळे संस्कार, आणि घरी होतेच, मंगला संस्गिरी माझी मावशी, त्यामुळे घरी सगळे हे संस्कार होते. नाटक, गाणं, तबला वाजवणं, सगळंच होतं. त्यामुळे मला माहिती होतं की अभ्यासात आपलं काही होणार नाही. पण शाळेत आय वॉज अ व्हेरी गुड स्टुडंट. आणि ऑलवेज शाळेचं नाव सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये, सिंगिंग असो काही असो. मी आणि जयदीप लाड नावाचा माझा मित्र होता. आम्ही एकत्र असे सगळे कॉम्पिटिशन्स करायचो. आणि तिथून मग ती सुरुवात झाली. तो पाया असतो आपला. त्या टीचर्सनी, त्या सगळ्या ख्रिश्चन टीचर्स होत्या. माझी मेयर्स टीचर होती, सुझान टीचर होत्या. त्यांनी मला भयंकर म्हणजे त्या रोलसाठी तयार केलं होतं. कारण एका बाईचा रोल करणं आणि मग मुलं चिडवणं. बरोबर. त्यानंतर 7वी ते 10वी पर्यंत मला आण पॉलिस हाक मारायची. बापरे. हां, त्यामुळे आणि मग कॉलेजला आल्यावर मग परत ते कंटिन्यू झालं. पण कॉलेजमध्ये मी जे नाही करायला पाहिजे होतं ते केलं होतं. अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि तिथे मी एक वाईट स्टुडंट होतो. पण आमच्या कॉलेजमध्ये भवन्समध्ये चितळे सर होते. ते म्हणाले होते की ही 2 मुलं काही करणार नाहीत आयुष्यात. पण ॲल्युमिनायला जेव्हा आम्ही गेलो आणि तोपर्यंत मी डिरेक्टर झालो होतो, त्यामुळे मग ते सगळा तो पिक्चरच चेंज झाला होता. ऐश्वर्या, मुळात तू एक आई आहेस आणि अमेयाचं आणि तुझं बॉन्डिंग किंवा अविनाशचं सुद्धा एकंदर घरातलं कौटुंबिक वातावरण आणि बाई आणि आई, म्हणजे इथे नाईक बाई आणि घरात आई, या भूमिका निभावताना काय वाटतं? हा एक छोटासा प्रश्न. छान वाटतं, पण मला आता कळत नाही. म्हणजे आता अमेय आपण असं काही ठरवून करत नाही ना. म्हणजे आता अमेयाला पण आम्ही आता त्याच्यावर एक संस्कार करायचे आहेत म्हणून आता आपण असं वागूया असं नाही होत. पण आपण वागताना मुलं बघत जातात, शिकत जातात. आणि ज्या वेळेला त्याचे टीचर्स किंवा त्याच्या संपर्कातली माणसं आम्हाला भेटतात आणि ते म्हणतात की अरे अमेय खूप मदत करतो सगळ्यांना. तो खूप छान ग्रुप कंडक्ट करतो किंवा तो सगळ्यांना हवा असा वाटतो. तेव्हा मग छान वाटते की अरे म्हणजे आपण त्याला, तो किती यशस्वी होईल, किती काय त्याच्या क्षेत्रात करेल, त्याच्यापेक्षा त्याला एक छान माणूस म्हणून आपण त्याला घडवतोय किंवा तो नकळत आपल्यामध्ये वावरताना तो एक नकळत छान माणूस म्हणून घडतोय. ही समाधानाची बाब असते आमच्यासाठी. म्हणजे ज्या वेळेला त्याच्या ललित कलाच्या सरांनी, राजीव नाईकांनी जेव्हा अविला फोन केला की अरे तुला कळतंय का, तो येल युनिव्हर्सिटीला त्याला स्कॉलरशिप मिळाली आहे आणि तो किती मोठं काम केलं, तुम्ही खूप सुंदर हिरा जन्माला घातला, असं तेव्हा त्यांनी सांगितलं. तेव्हा आपल्याला असं होतं की अरे म्हणजे खरंच की आपण जे काही घरात वातावरण ठेवतो, आपण जे वागतो, आपण जे ज्या पद्धतीत आपलं आयुष्य आपण जगतोय त्या पद्धतीत कुठेतरी ते चांगल्या गोष्टी घेत आहेत आपली मुलं आणि ते छान होत आहेत. जिथे त्यांना आपल्या ओळखीने नाही पण तो एक चांगला माणूस आहे म्हणून त्याला त्याच्या आजूबाजूचे लोक ओळखतात आणि हे खूप समाधान आहे. नक्कीच. खरं तर बऱ्याच गप्पा मारायच्यात पण आपली वेळ संपत आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण सेटवरती पुन्हा एकदा भेटू वेगळ्या निमित्ताने. शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि आपण सांगूया की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.